नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आली आहे। होय शेतकरी बांधवांनो, आता तुमच्या खात्यावरती आज सकाळीपासूनच महिना बदललाय की लगेच आता शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यावरती म्हणजेच की 1 ऑगस्ट रोजी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, सरकारने तुमच्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि सरकारने स्पष्टपणे सांगितलंय फक्त पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यामुळे तुम्ही यासाठी पात्र आहेत का तुम्ही अपात्र झालाय हे देखील तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे। कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, तसेच कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता या ठिकाणी 1 ऑगस्ट रोजी जमा होणार, संपूर्ण माहिती आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला एक एक करून मी सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत चला। चॅनल वरती जर का नवीन आलेले असाल तर आपल्या लोकसेवा 24 तास या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता चला सविस्तर माहिती जाणून घेऊया। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे निर्णय जाहीर केलाय। आता कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब स्पष्टपणे म्हटले की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला विलंब झाला, याच कारणामुळे शेतकरी बांधव तीव्र नाराज होते। त्यामुळेच आता हा निर्णय सरकारने घेतलेला आहे, नमो शेतकरी योजनेचे एकत्रपणे 2 हप्ते द्यायचा। त्यामुळे आता कसलीही काळजी किंवा चिंता अजिबात शेतकरी बांधवांनो या ठिकाणी करू नका। त्यासोबत शेतकरी बांधवांनो, तुम्ही अनेक साऱ्या बातम्या पाहिल्या असतील, त्यामध्ये तुम्हाला फक्त आश्वासन सांगितलं जात होतं की आज पैसे जमा होणार, उद्या पैसे जमा होणार, परंतु तुम्ही प्रत्यक्षामध्ये जर का खाते चेक केले तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झालेला नव्हता। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। तर आता चला नेमकी कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती शेतकरी बांधव अपात्र आहेत हे थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर लगेच पुढे पाहूया की नेमकी कोणत्या 16 जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 9वा प्लस 10वा हप्ता जमा होणार आहे। जर का शेतकरी बांधवांनो या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे वाटप या ठिकाणी होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता चला कोणती शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत हे जाणून घेऊया। त्यानंतर पाहूया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत, कोणती कामे करायची आहेत आणि त्यानंतर लगेच आपण जिल्ह्यांची यादी सुद्धा पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पाहत चला। तर आता पहा, कर्जमाफीचा ज्या शेतकरी बांधवांनी लाभ घेतलाय असे सुमारे 56 लाख शेतकरी बांधव अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। शेतकरी बांधवांनो लक्ष देऊन पहा, जर का तुम्हाला कर्जमाफीचा लाभ भेटलेला असेल तर तुम्ही आता 56 लाख म्हणजेच की 56 लाख शेतकरी बांधवांमध्ये जाणार आहेत आणि तुम्ही सुद्धा अपात्र होणार आहेत, हे देखील लक्षात घ्या। पुढील 1 वर्षासाठी 56 लाख शेतकरी बांधव कर्जमाफीचा लाभ घेणारे शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र करण्यामध्ये आलेले आहेत। तर आता चला अपात्र कोणती शेतकरी बांधव करण्यामध्ये आलेले आहेत हे तर तुम्हाला समजलं असेल। आता पाहूया कोणती शेतकरी बांधव पात्र आहेत आणि कोणती कामे करायची आहेत, कोणती कामे केल्यानंतर कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये रक्कम जमा होणार आहे हे जाणून घेऊया। जर का त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। तर आता पहा शेतकरी बांधवांनो, नंबर 1 वरती काम आहे ते म्हणजेच की फार्मर आयडी कार्ड। फार्मर आयडी कार्ड ज्या शेतकरी बांधवांचा अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी पात्र होण्यासाठी काढायचं आहे। शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा होणार नाहीये। ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर आयडी कार्ड काढलेलं आहे अशा शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याचे 2+2 म्हणजेच की 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का फार्मर आयडी कार्ड काढलेलं नसेल तर हे तातडीने तुम्ही काढून घ्यायचं आहे। फार्मर आयडी कार्ड काढल्यानंतरच तुमच्या खात्यावरती या ठिकाणी रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर आता शेतकरी बांधवांनो पुढचं महत्त्वाचं दुसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का शेतकरी बांधवांनो त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुमच्या देखील खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून म्हणजेच की डीबीटीच्या अंतर्गत पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। त्यामुळे आता लक्ष देऊन पहा। तर आता पहा नंबर 2 वरती महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की शेतकरी बांधवांनो तुमच्या आधार कार्डासोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करायचा आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्डाशी मोबाईल नंबर लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार
असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार कार्डासोबत मोबाईल नंबर लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र असणार आहेत। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच की तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील आधार बँक खात्याशी लिंक करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे आधार बँक खात्याशी लिंक नसेल तर तातडीने शेतकरी बांधवांनो करून घ्यायचं आहे। आता नंबर 3 वरती महत्त्वाचं शेतकरी बांधवांनो तिसरं काम जाणून घेऊया आणि त्यानंतर लगेच आपण 16 जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत। जर का त्या 16 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं असेल, तुमच्या तालुक्याचं नाव आलेलं असेल तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला कसली या ठिकाणी अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही। डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पूर्णपणे रक्कम तुमच्या खात्यावरती पूर्णपणे जमा होणार आहे, हे देखील लक्षात घ्या। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 3 वरती महत्त्वाचं काम म्हणजेच की ई केवायसी। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी तातडीने ई केवायसी करून घ्यायचे आहे। जे शेतकरी बांधव ई केवायसी पूर्ण करतील असे शेतकरी बांधव पात्र असणार आहेत आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। त्यामुळे शेतकरी बांधवांनो जर का ई केवायसी अपूर्ण असेल तर ई केवायसी तातडीने करून घ्या। ई केवायसी केल्यानंतरच तुमच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे आणि जे शेतकरी बांधव अद्याप देखील ई केवायसी पूर्ण करणार नाहीत असे शेतकरी बांधव अपात्र होणार आहेत। आता त्यानंतर शेतकरी बांधवांनो आपण जिल्ह्यांची यादी पाहूया। ज्या शेतकरी बांधवांची ई केवायसी अपूर्ण असेल अशा शेतकरी बांधवांनी ई केवायसी करून घ्यायची आहे। आता तुम्हाला समजलंच असेल कोणती शेतकरी बांधव पात्र असणार, कोणती शेतकरी बांधव अपात्र असणार। आता सर्वात महत्त्वाचं हे जाणून घेऊया शेतकरी बांधवांनो नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये नेमकी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा होणार आहेत। त्यासोबत नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 10व्या हप्त्याचे 2000 रुपये कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा होणार आहेत। तर आता पहा शेतकरी बांधवांनो नंबर 1 वरती जिल्हा आहे शेतकरी बांधवांनो रायगड सातारा। रायगड सातारा मधील शेतकरी असाल, रायगड सातारा मध्ये राहून शेती करत असाल, रायगड सातारा मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे वाशिम यवतमाळ। वाशिम यवतमाळ मधील शेतकरी असाल, वाशिम यवतमाळ मध्ये राहून शेती करत असाल, वाशिम यवतमाळ मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। वाशिम यवतमाळ मधील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग ठाणे। सिंधुदुर्ग ठाणे मधील शेतकरी असाल, सिंधुदुर्ग ठाणे मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर वर्धा वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर सोलापूर सांगली मधील शेतकरी असाल, सोलापूर सांगली मध्ये राहून शेती करत असाल, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या प्लस 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर पुणे उस्मानाबाद मधील शेतकरी असाल, पुणे उस्मानाबाद मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, 10व्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता तुमची देखील पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता प्लस 10वा हप्ता या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जालना कोल्हापूर लातूर मधील शेतकरी असाल, जळगाव जालना कोल्हापूर लातूर मध्ये राहून शेती करत असाल, जळगाव जालना कोल्हापूर लातूर मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो तुम्ही सुद्धा कसलीही काळजी किंवा चिंता करू नका। त्यानंतरचा जिल्हा आहे गडचिरोली गोंदिया हिंगोली मधील शेतकरी असाल, गडचिरोली गोंदिया हिंगोली मध्ये राहून शेती करत असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतरचा जिल्हा आहे अहमदनगर अकोला मधील शेतकरी असाल, अहमदनगर अकोला मध्ये राहून शेती करत असाल, अहमदनगर अकोला मधील कोणत्या पण एका तालुक्यातील शेतकरी असाल तर तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। त्यानंतर बीड बुलढाणा मधील शेतकरी असाल, बीड बुलढाणा मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही सुद्धा नमोच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर आता शेतकरी बांधवांनो तुमची सुद्धा पूर्णपणे प्रतीक्षा संपली आहे। तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 2 हप्त्यांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।